नेण्याचं काम केलेलं आहे आणि विशेषतः सहकारात काम करत असल्यामुळे सहकाराच्या माध्यमातून आपल्याला ज्ञात असेल 5-6 महिन्यापूर्वी भारतातील सहकारी क्षेत्रातील पहिला CNG प्रकल्प उद्घाटनासाठी अमितभाई शाह साहेब आले होते आणि म्हणून ते शक्य झालं फक्त भारतीय जनता पार्टीच्या असलेल्या दूरदृष्टी धोरणांमुळे आणि त्यांच्या माध्यमातून जी काय उपलब्धी त्यांनी आम्हाला करून दिली जवळपास 10 कोटी रुपये आम्हाला त्याच्यातून मिळाले आणि म्हणून आम्ही ग्रामीण अर्थकारण सक्षम करू शकलो आणि अशाच पद्धतीने सरकारच्या योजना असतील कर्जतकर साहेब म्हटले तसे सरकारचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी अहोरात्र त्या ठिकाणी पक्षाचा एक सैनिक म्हणून काम करण्याचा माझा मानस आहे। सध्या जागतिक अवस्था सगळी परिस्थिती पाहता आर्थिक क्षेत्रात मोठी आव्हानं आहेत आणि आता केंद्र सरकारची अशी योजना आहे की आर्थिक आव्हानांना सहकार्याची जोड देऊन तोंड देण्याचा प्रयत्न आहे। काही वेगळा रोल तुमच्या स्वतःसाठी पाहताय? निश्चितपणाने सहकारातून समृद्धी आपण म्हणतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ही सहकारावर अवलंबून आहे। आज जर बघितलं तर महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र असं सांगतो ज्या ज्या ठिकाणी सहकार फुललेला आहे तिथं पर कॅपिटा दरडोई उत्पन्न शेतकऱ्यांचं हे अधिक आहे आणि ज्या ठिकाणी नाही आहे तिथं कमी आहे आणि म्हणून सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून जे काय शासनाच्या माध्यमातून योजना असतील सूचना असतील पक्षाच्या माध्यमातून ते आम्ही ग्रामीण भागात अंमलबजावणी करून ग्रामीण अर्थकारणाला सक्षम करण्याचं काम करणार आहोत। ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वाटते, तुमचा काय अंदाज आहे? निश्चितपणाने बिनविरोध होईल अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे, समजून उमजून ज्यावेळेस अशा पद्धतीच्या निवडणुका होतात अनेकदा त्या बिनविरोध झालेल्या आणि हीच अपेक्षा आहे की खरं तर महायुतीमध्ये काय अडचण नाही पण महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी निवडणूक लादण्याचं काम करू नये असंच मला या निमित्ताने वाटतं। विवेकजी, तुम्हाला पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत। धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल। तर हे होते विवेक कोल्हे, त्यांचं असं म्हणणं आहे की सहकाराच्या माध्यमातून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंतसह विनोद तळेकर, NDTV मराठी, मुंबई। तर आपण ग्रामीण अर्थकारणाला सक्षम करणार असल्याचं कोल्हे म्हणाले आहेत। भाजपचे उमेदवार कोल्हे हे NDTV मराठीशी संवाद साधत होते आणि ग्रामीण अर्थकारणाला आपण सक्षम करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे।